मस्त आहे. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग आपला सकाळी 4:30ला चालू होतं आहे. आता मी विवेक, तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असणार, आपण गाडी घेतली. तर आता जाते गावी. कालच गाडी घेतली आणि आता जरासेच 3 ते 4 तास आराम केला आणि मग आलो. मी तर झोपलो पण नाही, व्हिडिओ बनवायची होती. आणि आज आपल्यासोबत बघा कोण आहे, तुम्हाला दाखवतो पुढे. माझी कॅट आहे एक. तर आता आम्ही चाललो. सामान बघा किती घेऊन चाललं. ह्याच्या हातात 3 बॅग आहेत, माझ्याकडे एक आणि ही एक, आणि जायचं आहे बाईकवर. बघूया आजच्या ब्लॉगमध्ये पण खूप मजा येणार आहे. जसे जसे सकाळ होत जाईल तसं काय व्ह्यू दिसेल आपल्याला. तर जायचं आहे आपल्याला रायगडला. ह्याचं गाव तुम्हाला माहिती असेल, काही लोकांना माहिती असेल. तर बघूया आता आजच्या ब्लॉगमध्ये पण खूप मजा येणार आहे. मांजरीकडे बघतो. रेड बुल वॉल्टून मित्रांनो, हा खूप दमलेला आहे. गाडीवर बसायच्या अगोदर त्याला घाम आलाय. एवढा सामान आहे, बॅग लय जड आहे. सकाळचे वाजलेले 5 आणि याला घाम आलेला आहे. आता पोहोचले फायनली. इथंच आहे निलकंठ व्हॅली विद्यार्थी. आपला सामान एवढा घेतला, बघूया. तर काय आता झाले तयारी, सगळं नीट अरेंज केलं आहे. हा इथं आणि ही मागे आहे बघा. नंतर हिला बाहेर काढतो. तर आता जाऊया, करतो. मी बसल्यावर जागा होईल अरेंज बरोबर. पेट्रोल भरतो इथे. आता टाकलं पेट्रोल फुल. टाकी फुल झाले. 1200 मध्ये झाले फुल. आधी होता थोडा. तर आता निघूया इथनं. दोघे बसले आतमध्ये. पेन तर आम्ही कधीच क्रॉस केला. आता आलोय पुढे. कुठे आले अजून माहित तर नाही, पण रूट तर हाच आहे आमच्या गावचा. बघूया आता. आता मग सगळा तिकडे जरासा व्ह्यू दिसला ना, तर इथं जरासा थांबलोय आता. तर काय नाही बघा, ही आहे खाली, पण हिचं नाव पिंकी आहे. तर हिला तुम्हाला भेटून येते. ती आता फर्स्ट टाइम बाहेर आले आणि 8 महिन्याचीच आहे, म्हणून ती जरा आता घाबरले. गाड्याच्या आवाजाला घाबरते ते. त्या बास्केटमध्ये जाऊन लगेच बघूया पहिल्या गेअरवरती किती जाते जाऊन ना. मानगावला पोहोचलोय.
तिकडनं आलो आणि ह्याने मग साफसफाई केली घरी आणि नंतरला घरात जरासा आराम केला, नाश्ता वगैरे केला, जेवलो आणि मग आता आलो आहे इथं. ह्याची मम्मी पण आली ना आज, तर हंडा भरून आणायला सांगितलं आहे घरी, तर आता हंडा भरूया. आहे बघा इथं, हा पियाचा पाणी आहे. मस्त आहे. किती फूट तरी माझ्याकडे 2 राहते, 2 नाही 3 राहते. तर गाय जाईने ना बघ पाणी काढलं आणि ह्याच्यात मारणार. आता एक थंडा पाणी घेऊन घरी. मस्त आहे पाणी, एकदम नीला नीला. तर फॉग बघा किती मस्त आहे, पूर्ण फॉग. आणि इथं जिजामाताची समाधी आहे, तुम्हाला माहिती आहे. गावी आल्यावर बरोबर गावाचा वेशभूषा लगेच होत्या अंगावर. मजा आहे. फक्त वायफाय नाही तिथे घरी, म्हणजे वायफाय आहे एक, जरा नेटवर्कचा इश्यू आहे. वायफाय तर चाललं लांब आहे, बाजूवाल्यांचं आहे. बघा हे बघा, बायका सगळं पाणी भरून जातात. आता आलोय, हा गेला पाणी ठेवणारा. आता इकडे आलोय या विहिरीमध्ये पोहायला. हे लोक इकडेच पोहतात, मी पण पहिल्यांदा आलेलो तेव्हा इकडे पोहलेलो, तुम्हाला माहिती असेल. तर आता बघूया कोण जातोय पहिला. मागं पाऊक बघ, पूर्ण डोंगर. छत्री ठेवू ना उघडी, अरे कपडे. ते बघूया, जो हरेल ना तो पहिले उडी टाकेल. हा पहिले उडी टाक. 1 2 3. समझ रहे हो, समझ रहे हो, समझ रहे हो ना. 1 2 3. मार सरळ. फोन आलाय लागला थंडीने. पाय फोन उडवलं. काय करतोय बराशी बसतो थोडं उभं राहायच्या बेंचवर पण पडले विवेक माझ्या क्लासला ते गेलो गणपती तसे टाकू का आम्ही दोघं गणपती टाकले तसे टाकू का
आणि बुडणार नाही तिथं आहे पुढं बुडशील इथंच गेला इथंच गेला एवढा तुला बोलाय तू बोलत सो गाईज आता आलोय घरी तिकडनं पाहून आलो कधीच नाश्ता केला मग आता थोडी व्हिडिओ टाकतोय नेटवर्क तर नाही येते तिकडे बाहेर एक मंदिर आहे तिकडे जाऊन टाकायला लागेल व्हिडिओ बघूया आता तर आजची व्हिडिओ जरा लेट येईल तर आता जर हा बसलाय तिकडनं आलो का मग गणपतीचं डेकोरेशन करायला घ्यायचं आहे आणि मग उद्या आमच्या इकडे पण जाऊया तिकडे पण एक जागा आहे एक स्पॉट आहे मस्त आहे तो पण तिकडे तर ते उद्या दाखवतो तुम्हाला तर आताच्या ब्लॉगला इथे एंड करायला लागेल तर आज तुम्हाला भरपूर काय बघायला भेटलं असेल मस्त व्ह्यू नेचर आणि आजच्या ब्लॉगमध्ये पण खूप मजा आली तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये